पंतप्रधान आवास योजनेत 5 लाखात घर मिळवून देण्याची फसवी जाहिरात करणाऱ्या मेपल कंपनीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मात्र दिवस उलटला तरी कुणाही संचालकाला अद्याप अटक झालेली नाही। या प्रकरणी मेपल संचालकांवर खरंच कारवाई होईल का, जरा शंकाच आहे। कारण पुणे महापालिकेतील भाजप गटनेते गणेश बिडकर आणि वादग्रस्त मेपल कंपनीचे संचालक नवीन अग्रवाल यांचे व्यावसायिक संबंध असल्याची बाब उजेडात आली। बिडकरांच्या बिडकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नवीन अग्रवाल हे संचालक असल्याचं निदर्शनाला आलंय। आतापर्यंत असं वाटत होतं की याच्यामध्ये एकटा बिल्डर सामील आहे, परंतु आता हळूहळू राजकारणाच्या याच्यातले संबंध समोर यायला लागलेत। आज पुण्यातले भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्या कंपनीशी त्यांचे संबंध असल्याचं लक्षात आलं। त्याच्या आधी बापटांबरोबरचे त्यांचे फोटो निघाले, त्याच्या आधी आणखी एका मंत्र्याबरोबरचे फोटो पुढे आले। हे सगळं कुठेतरी या घोटाळ्याला राजाश्रय होता असं हे दाखवणार आहे। बिडकर आणि अग्रवाल यांचे संबंध इथेच संपत नाहीत। मेपल ग्रुपच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं यासाठी बिडकर स्वतः प्रयत्नशील होते। मात्र जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा फोटो छापण्याशी आपला संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जाहिरातीचं आपण स्पष्टीकरण लोकांसमोर दिलं पाहिजे आणि लोकांच्या समोर येऊन झालेल्या चुका सुधारल्या पाहिजेत, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो की मेपल आपलं घर या संपूर्ण योजनेशी माझा कुठलाही दुरूनही संबंध नाही। हे बिडकर अग्रवाल कनेक्शन पाहिलं तर अजून मेपल संचालक मोकाट कसे या प्रश्नाचं उत्तर आपसूक मिळतं। याच मुद्द्यावरून मनसेनं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन केलं तर राष्ट्रवादीनंही सरकारला टार्गेट केलं। त्याला पळवण्यासाठी अक्षरशः पालकमंत्री मदत करतात की काय अशी परिस्थिती असते। पालकमंत्र्यांनी त्याला मदत केली अशी सगळी परिस्थिती आहे। राज्य सरकार संबंधित बिल्डरला पाठीशी घालते, त्याला सगळ्या सुविधा पुरवते अशी परिस्थिती आहे। यामुळं आज पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। मंत्र्यांचे फोटो, मुख्यमंत्र्यांचे फोटो, पंतप्रधान यांचे फोटोंचा वापर होते, खुलेआम लोकांची लूट होते आणि इतकंच दिवस सरकार जागे होत नाही। या घोटाळ्यामध्ये भाजपचे अस्थानिक नेते, राज्य सरकार यांच्या आशीर्वादाने हा घोटाळा करण्यात आलेला आहे। दरम्यान मेपल घर घोटाळ्याप्रकरणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे। मेपल कंपनीनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्जच केलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मग मेपल ग्रुप संचालकांना अद्याप अटक का होत नाही? मेपल ग्रुपच्या भाजप कनेक्शनमुळे चौकशीवर परिणाम तर होणार नाही ना, अशी शंका घेतली जाते। बिडकर आणि अग्रवाल यांच्या संबंधांचा परिणाम चौकशी आणि पोलीस तपासावर होऊ नये अशी अपेक्षा तर सामान्य ग्राहक व्यक्त करतच आहेत। पण त्याचबरोबर बिडकर यांना या योजनेची आधीपासूनच माहिती होती, तसंच हा प्रकार उघडकीस येऊनही 8 दिवस झालेले आहेत। तरीही एवढे दिवस बिडकर गप्प का राहिले असा प्रश्नही आता विचारला जातोय। त्यामुळे किमान पक्षाच्या पातळीवर तरी बिडकर यांची चौकशी केली जावी अशी मागणी आता होते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, गणेश बिडकर यांचे मेपल ग्रुपशी असलेले संबंध आणि त्याचबरोबर गिरीश बापट यांच्यासोबत अग्रवाल यांचे झळकलेले फोटो, हे एक राजकारणाचं कनेक्शन या सगळ्या प्रकरणाला मिळालेलं आहे। त्याचबरोबर आता कारवाईने सुद्धा वेग घेतलाय। काय काय नेमक्या आत्ताच्या ताज्या घडामोडीत कशी कारवाई सुरू आहे? भूषण, आत्ताची जी ताजी घडामोड आहे त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे या मेपल ग्रुपची 2 खाती सील करण्यात आलेली आहे। त्यात 2 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम आहे, ती बिल्डरला आता काढता येणार नाही आहे, ही एक गोष्ट झालेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बिल्डरनी लोकांचे पैसे परत करायला सुरुवात करावी असे आदेश देखील त्याला देण्यात आलेले आहे अशी माहिती गिरीश बापटांनी दिली आहे। आणि त्यानुसार कदाचित उद्यापासून लोकांचे पैसे परत मिळायला लागतील किंवा बिल्डर तसे पैसे परत देईल अशी माहिती देखील गिरीश बापट यांनी दिली आहे। आता बिडकरांचा जो विषय, बिडकरांनाही गिरीश बापट यांनी बोलून घेतलं होतं, त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे। मात्र या सर्वांनंतर बापटांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानुसार बापट सध्या तरी बिडकर यांच्या पाठीशी असल्याचं दिसतं किंवा त्यांना पाठीशी घालताना दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांना वेळ घेऊन देण्याचा बिडकरांनी प्रयत्न केला, मात्र त्यात गैर काही नसल्याचं बापटांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे हा जो एका कंपनीत अग्रवाल आणि बिडकर आहेत, त्यातही गैर किंवा काही चुकीचं आहे आणि त्याचा या आपलं घर योजनेशी काही संबंध नसल्याचं बापट यांनी सांगितलं। या व्यतिरिक्त जर काही बिडकरांचा
आणि अग्रवालांचा संबंध दिसून आला जो या योजनेशी संबंध आहे तर निश्चितच चौकशी करू की कारवाई करू असं बापटांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बापट सध्या तरी बीडकरांच्या पाठीशी दिसत आहेत. कारवाईने वेग घेतलेला दिसतोय पण ज्यावेळेस खरंच उद्यापासून लोकांना पैसे द्यायला सुरुवात होईल त्यावेळेस ही कारवाई किंवा बिल्डरने हे आदेश मानलेत असं म्हणावं लागेल. दुसरा जो चौकशीचा भाग आहे जिल्हाधिकारी चौकशी करतायत त्याचबरोबर पोलिसही चौकशी करतात. आता या तपासात हे नवीन संबंध उघड झाल्यामुळं परिणाम व्हावा नाही त्याच गतीने चौकशी व्हावी अशीच आता सामान्य ग्राहकांची आत्ता तरी मागणी आहे. भूषण, धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.